क्रिकेट सोबत थोडी चर्चा करू. चला फिल्डिंग सजवून घ्या. यश म्हणजे 75% प्लॅनिंग आणि 25% त्यांची अंमलबजावणी. आधुनिक काळातील स्पॉट ॲनालिसिस, ऑपॉर्च्युनिटी थ्रेट्स या सर्व काही गोष्टी महाराज आणि त्यावेळी त्यांनी अगदी इम्प्लिमेंट केलेल्या आपल्याला इतिहासात पाहायला मिळाल्या. आपण त्याच गोष्टींची चर्चा क्रिकेट या खेळासोबत करतोय, कारण क्रिकेटमध्ये सुद्धा खरे पाहता प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनला फार महत्त्व आहे. शिवछत्रपती महाराजांची प्रतिमा पाहिली की मग अंगात एक वेगळी ऊर्जा संचारली जाते. हरलेल्या मनात सकारात्मकतेची ज्योत पेटवणारा राजा शिवछत्रपती. आणि आपण मराठी आहोत हे सांगण्यासाठी एकच नाव पुरेस आहे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राच्या किंबहुना जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, तुम्ही मराठी आहात हे जर का तुम्हाला ठणकावून सांगायचं आहे, मग महाराजांचं एकदा नाव घेतलं की मग तुमची ओळख जगालाही मिळेल, यात शंकाच नाही आहे. चला बॅटिंग टीम, का आपण अतिरिक्त वेळ घेता, लवकरात लवकर चेंडू निवडले असतील तर लगेच आपण पॉपिंग क्रीजमध्ये या. फिल्डिंग टीम फिल्डिंग सजवून घ्या. गोलंदाज येतील, फलंदाज येतील आणि करू आपण मॅचला सुरुवात. चिंचवली 40+ विरोधात मोरबे 40+. ज्यांच्या कृपेने स्वराज्य साधले ते छत्रपती शिवराय, आणि ज्यांच्या कृपा आशीर्वादानं सर्व विघ्न दूर होतात तो विघ्नहर्ता, 14 विद्या 64 कलांचं अधिपती बाप्पाला नमन करून आपण पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करूया. पहिला गोलंदाज येस पंच. चला दोन्ही टीम, तुमचा 12th मॅन मोरबे टीम कॅप्टन, तुमचा एक्स्ट्रा प्लेयर आमच्याकडे पाठवा. अशी गीते सुद्धा आपण पाहणार आहोत, अशी गीते सुनणार आहोत. दूर नभातील चंद्रावरही पाय रोवून तो उभा आहे. दूर नभातील चंद्रावर सुद्धा पाय रोवून तो उभा आहे. बघा उंच फडकला तो माझ्या शिवरायांचा, या महाराष्ट्राचा भगवा ध्वज आहे. आज त्या भगवा ध्वजाला आपण नमन करूया. चला फिल्डिंग टीम, काय अजून अधिक वेळ घेत आहे प्लीज. 10:35 झाले आता. काय म्हणजे एक्झॅक्टली काय, आम्हाला काही गमक ते समजलं नाहीये. का एवढा वेळ घेत आहे फिल्डिंग टीम? 10 एक खेळाडू शॉर्ट आहे. ओके. माऊली प्रसाद इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 3 कॅमेराज आणि त्यांचे क्लीन क्लिअर नीट ब्रॉडकास्टिंग आपल्याला पाहायला मिळते. आज आमच्या समवेत भाई गायकवाड, आमचे भाई असताना मात्र नक्कीच या संपूर्ण कार्यक्रमाला एक वेगळी उंची आपल्याला पाहायला मिळेल. दीपक डोंगरे, आलेख, रवी, बंटी अशी ही संपूर्ण टेक्निकल टीम, आणि यांना आज एकत्र आणलंय चंद्रकांतजी पोपेटा यांच्या मालकीची ही यूट्यूब वाहिनी. या संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळते. तसं पाहायला गेलं तर या वाहिनीचे अनेक माइलस्टोन्स आहेत. दमन प्रीमियर लीग, गुजरात, राजस्थान, गोवा, आणि जे कॅमेरामॅन आहेत मुख्य आलेख, बरोबर ना, अर्थातच गोवा, कोलकाता, हैदराबाद, गुजरात अशा वेगवेगळ्या विभागामध्ये जाऊन मात्र त्यांनी कॅमेरा वर्क केला, आणि तेच आज मास्टर हेड कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फ्लाइट दिली आहे, दुसरा बॉल फ्लाइट दिली आहे. आलेला हवेमध्ये हवेतूनच थेट गेलाय प्रकाश यांच्या मगरमिट्टीमध्ये मिळालेली पहिली प्राइज विकेट.
चिंचवली 40+ या टीमला पहिला धक्का. मोरबे 40+ या टीमने पहिल्यांदा टॉस जिंकला. त्यांनी फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि पहिला जो निर्णय आहे तो त्यांच्या पथ्यात पडला. परंतु मोरबे 40+ टीमच्या कॅप्टनला आम्ही सूचित करतोय की तुम्ही अतिरिक्त वेळ घेताय. प्रत्येक एका चेंडूगणी क्षेत्ररक्षण सजवताय, यात काहीच शंका नाही, ते सजवलंच पाहिजे, परंतु अतिरिक्त वेळ घेऊ नका अशी आम्ही सूचना आयोजकांच्या वतीनं आम्हाला आलेली आहे. आम्ही ती सूचना मायक्रोफोनच्या माध्यमातून करतोय. अतिरिक्त वेळ अजिबात घेऊ नका प्लीज. आज या मॅचला मात्र नक्कीच पहिल्या षटकामध्ये चांगला रंग भरलाय. अजूनही धाव मात्र अकाउंटवर आलेली नाहीये. श्री गणेशा होईल का? तर हो झालाय. आता इथे एकच मिळणार. एक न रणसंख्येचं अकाउंट म्हणजेच काय तर श्री गणेशा होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 5 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहताय ती 1 बाद 1. एक बाद 1 अशी रणसंख्या आपण पाहताय. या क्रीडांगणावर मात्र नक्कीच धावांचे डोंगरही आम्ही पाहिले. या क्रीडांगणावर अगदी वन साइड मॅचेस सुद्धा आम्हाला पाहायला मिळाल्या. लोवेस्ट स्कोर सुद्धा आम्हाला पाहायला मिळाल्या. बरीच चर्चा झाली. ही विकेट कधी फलंदाजांना पोषक ठरतीये तर कधी गोलंदाजांना प्रिव्हिलेज देतीये. हाही बॉल पुढे आले, मागे गेले, दुविधा मनस्थितीमध्ये सापडले अनिल 2 चेंडू 1, संदेश 1 चेंडू 0 आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस श्रीपत यांनी षटक फेकलं. 1 बाद 1. शिवकालात नांदत होती सुखात सारी प्रजा, म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा. अनेक झाले पुढेही होतील अगणित या भूमीवरती, पण जाणता राजा एकची झाला राजा शिवछत्रपती. अर्थातच इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर आणि महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर, त्याचबरोबर विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा रयतेचा एकमेव राजा ज्यांचा आपण नाम उल्लेख करतोय, छत्रपती शिवाजी महाराज. महत्वाकांक्षी राजे, ऐसे राजे पुन्हा होणे नाही. मॅचकडे आपण वळण घेतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 बाद 1 अशी डळमळीत सुरुवात कधी कधी डळमळीत होते आणि शेवट झणझणीत होतो. या स्पर्धेचा शेवट सुद्धा आपण परवाच्या रात्रीमध्ये पाहणार आहोत. अजूनही खरं तर कालच्या रात्रीमध्ये आपण जर का पाहिलं तर नक्कीच राऊंड रॉबिन हा फॉर्मॅट प्रीमियर लीगची संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली. रेग्युलरचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. आज आपण पाहताय 40+चे लॉर्ड आहेत आणि उद्या आपण पाहणार आहोत नक्कीच पुन्हा एकदा SPL ट्रॉफीचा शेवटचा दिवस आणि त्यानंतर चौथ्या रात्रीमध्ये आपण ग्रामीण टेनिस क्रिकेटचे 8 संघ आपण पाहणार आहोत या स्पर्धेमध्ये. किंबहुना 8पेक्षा जास्तही असतील याची चर्चा आपल्याला पाहायला मिळतीये. 11 स्टार 40+, 11 स्टार क्रिकेट संघ, ग्रामस्थ मंडळ सुकापूर या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं SPL ट्रॉफीचं एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. स्पर्धेचं आयोजन मोठा थाटमाट. यावेळेला हा बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट नव्हे तर हा मागच्या बाजूला फक्त ऑन द टोक खेळलाय. मिळालेली ती 1 धाव 1 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल ती संथकुर्म गतीनं 1 बाद 4 या आकड्यावर. संदेश खेळतोय 1 चेंडू 0, अनिल खेळतायत 5 चेंडू आणि 4 धावा. संदेश अजूनही अकाउंट ओपन करायचं आहे. नेक्स्ट मॅचमध्ये आम्ही अनाऊन्स करू. टॉससाठी कॅप्टन अवेलेबल होतील. टीम केवाले आणि टीम धुंद्रे. केवालेला सुद्धा रजनी स्पर्धा मात्र आता सध्या सुरू आहे.
काल आमचे गुरुवर्य दशरथजी पाटील सर इकडे होते, आज ते तिकडे आहेत. स्पर्धेला TRP हवी, मग समालोचकांची निवडसुद्धा तितकीच योग्य हवी. स्पर्धेला TRP हवी, मग यूट्यूब वाहिनीची सुद्धा निवड ही तितकीच योग्य हवी. फुल्लोर फुलटोस बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, बॉल मागच्या बाजूला जाईल, भोवऱ्यासारखा फिरत. पंचांनी लगेच अपडेट केले, दॅट शुड बी ओनली क्विक, जस्ट अ सिंगल. 1 रणसंख्या पुढे जाईल 5 या आकड्यावर. नेक्स्ट मॅचमध्ये आपण 2 टीम्सना पाहणार आहोत. शेवटची फ्रेश लढत असणार आहे. टीम केवाले 40+ आणि टीम धुंद्रे 40+. टॉससाठी कॅप्टन लगेच या. पहिल्या मॅचमध्ये फाली खुर्द 40+ संघ जिंकताना आपण पाहिला. दुसऱ्या मॅचमध्ये आपण वामनजे 40+चा विजय पाहिला. तिसऱ्या मॅचमध्ये खरं तर आयोजक संघ थोडे नाराज झाले. वाकडी 40+ या टीमसमोर मात्र नक्कीच पराभव स्वीकारावा लागला. ही एक धाव आहे. चौथ्या मॅचमध्ये आपण मागच्या मॅचमध्ये पाहिलं मोह 40+ या टीमचा दबदबा आणि तो संघ आपण जिंकताना पाहिला. आता या मॅचमध्ये कोणता संघ जिंकेल, मोरबे की चिंचवली? जो बेस्ट देईल तो अगदी आपण पाहिलं तर तो जिंकणार, आणि जो बेस्ट परफॉर्मन्स देईल त्यालाच अगदी बक्षिसं सुद्धा मिळणार आहेत. कुणाला मिळणार? मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर अँड बेस्ट फिल्डर ऑफ दी 40+ स्क्वॉड. इथे मात्र अजून एक मात्र बॉल डॉट आलाय. रणसंख्या आपण पाहताय 2 षटकांच्या खेरीज फक्त 6. ग्रामदेवतेला आपण वंदन केलं, कुलदेवतेला आपण वंदन केलं, गणपती बाप्पाच्या आपण साकडं घातलं, महाराजांचं प्रतिमेचं आपण पूजन केलं, आणि आज ही महाराष्ट्राची संस्कृती परंपरा आपण जपतो. या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. आपण एन्जॉय करताय SPLचा थरार. दुसऱ्या संध्येमध्ये मॅच नंबर आपण पाहताय 5वी, आणि 5व्या मॅचमध्ये चिंचवली 40+ विरोधात मोरबे 40+. क्लीन बॉल्ड, दांडी गोल. आपण नेहमीच क्रिकेटचा उल्लेख करतो की क्रिकेट हे वेड आहे. खरं तर थोडासा वेडेपणा असावा खेळण्यात आणि आयुष्यात. कारण वेडेपणा, जिद्द आणि चिकाटी या गोष्टी घेऊन येत असतो, आणि ज्यांच्याकडे जिद्द आहे, ज्यांच्याकडे चिकाटी आहे, त्याला खेळामध्ये यश मिळणार. ड्राईव्ह केलं, बॉल ऑन साईडला, फिल्डर आहे त्याला चॅलेंज करून अगदी आपण पाहिलं तर बॉल इथे थांबलाय. आउटफील्ड थोडी स्लो आहे, नो बॉल. प्लस धावा मिळतील किती, तर तब्बल 3, म्हणजे टोटल 4 मिळाल्या. 4 धावा, नो प्लस 3, आणि नेक्स्ट बॉल असणार आहे तो फ्री हिट. स्पर्धा आहे आपली सुपर हिट. पहा नेक्स्ट बॉल आहे तो फ्री हिट. आज ज्यांनी आम्हाला फार छान रुचकर जेवू घातलं त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू, आणि या संपूर्ण आयोजन कमिटीला आज आणि नॉनव्हेज आणि व्हेज अशा दोन्ही पद्धतीचं जेवण ज्यांनी पुरस्कृत केलं ते आमचे शरदजी पोपेटा, आदित्यजी केनी, ओंकारजी म्हस्कर, जयदेशजी म्हात्रे, आणि आचार्य आमचे महादेवजी पाटील, अरुणजी धरणेकर, आणि त्याचबरोबर शुद्ध शाकाहारी जेवण ज्यांनी पुरस्कृत केलं ते आमचे प्रकाशजी केनी यांचा आम्ही मनापासून आभार आणि खूप खूप कौतुक करू. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून आभार.
फिंगर्स रोल केल्या, पेस ऑफ व्हेरिएशन, बॉल हवेमध्ये, ताकदीचा वापर, झेल ड्रॉप. अगदी सहज झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न फसला. जिथे आपण पाहताय की ही अजून एक धाव, मात्र नक्कीच मला वाटते 2 धावा ऍड होतील. यावेळेला हाही बॉल जमिनीला घरंग गेलत गेलाय. एक मिळेल दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा अंकित होतील. हळूहळू धावांना खरं तर मी म्हणेन रोग देत असताना धावांचा हा रथ मात्र पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. रणसंख्या झाली आहे ती 15. 15. 15 ऑन अ बोर्ड नाव. हाही बॉल इथे सुद्धा कमी गतीनं, यावेळेला फ्लाईट दिली बॉलला. फिल्डर आहेत, 2 क्षेत्ररक्षक धावण्याचा प्रयत्न करतील. बॉल जाईल मागच्या बाजूला, जिथे धावा मिळतील अजून 2 रणसंख्या पोहोचेल ती 17. 17 धावा. +40ची संकल्पना आहे. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर आता 40+ क्रिकेट खेळलं जातं. भिवंडी तालुक्यापासून झालेली सुरुवात, त्यानंतर रायगड, पनवेल या विभागात 40+ क्रिकेट, नवी मुंबईमध्ये काही 40+ क्रिकेट आपण पाहत असतो. कल्याण, डोंबिवली तिथेही 40+ क्रिकेट फार छान खेळलं जातं. आणि आज या 40+च्या क्रिकेटला मात्र चांगली उंच भरारी. अगदी आज या स्पर्धेमध्ये तब्बल 12 संघांचा समावेश पाहत आहे. या 3 धावा मिळतील. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 20 या आकड्यावर. षटक क्रमांक 3. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम चिंचवली 40+, 2 बाद 20. शिवनेरीचा शिव पासून रायगडचा राय हा अखंड प्रवास म्हणजे शिवराय. राजांना पुन्हा एकदा कोटी कोटी प्रणाम. जाऊया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी, जिथे आपण पाहणार आहोत टीम धुंद्रे आणि त्यांच्या विरोधात टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे केवाले. केवाले टीम कॅप्टन, धुंद्रे टीम कॅप्टन. टॉससाठी या. अतिरिक्त वेळ अजिबात घेऊ नका. आज या स्पर्धेच्या निमित्तानं खूप चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. 40+च्या क्रिकेटला चांगलं प्रमोट केले. आज आपण 12 संघांना संधी दिली. जिथे आपण म्हणतो ना की 40+ म्हटलं की मग शिस्त, आणि जिथे शिस्त हा नियम नाही तर ती या खेळाडू आणि खेळाडूंची एक वेगळी ओळख आहे. 40+ म्हटलं की मग अनुभव, 40+ म्हटलं की मग परिपक्वता, 40+ म्हटलं की मग वक्तशीरपणा, 40+ म्हटलं की मग यंगस्टर्ससाठी नेहमीच प्रेरणा, आणि 40+ म्हटलं की मग क्रिकेटच्या अनेक जुन्या आठवणी. इथे झेल ड्रॉप झालाय. आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर क्रिकेटचं उत्तरार्ध आज 40+च्या माध्यमातून मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. करू आपण धुंद्रे आणि टीम केवाले या 2 टीम्सच्या कॅप्टन दरम्यान टॉस. 4 षटकांचा सामना. नियमाने नियमावली तुम्हाला माहिती आहे. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. सन्माननीय सुभाषजी वाघमारे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आम्ही करू टॉस. एका बाजूला टीम कॅप्टन धुंद्रे आणि त्यांच्या विरोधात टीम कॅप्टन ऑफ केवाले.
ड्राईव्ह केलं बॉल, जिथे आपल्याला पाहायला मिळेल धाव मात्र डिक्लेअर झोनमध्ये 2 मिळतील. आज एक समृद्ध स्पर्धेचं एक भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट या खेळातील अनेक अनुभव आज आपल्याला पाहायला मिळाले. एक मॅनेजमेंट कसं असायला हवं त्याचं एक जबरदस्त उदाहरण आम्हाला पाहायला मिळालं. अतिशय शिस्तबद्ध, नियमबद्ध आणि पारदर्शकतेनं भरलेलं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. युवकांची ताकद आपल्याला पाहायला मिळाली. आज धुंद्रे संघ मला वाटतं टॉस जिंकलेत. युवक एकवटले की मग अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतात, नेहमीच आपण पाहिलंय. आणि आज त्याच गोष्टीची आपण चर्चा करतोय. एकंदरीतच धावसंख्या 2 बाद 26, षटक क्रमांक 4 अंतिम अखेर निर्वाणीचं फायनल षटक बॉलिंग ट्रॅकवर काशीनाथ आपल्याला पाहायला मिळालेत. ही एकच धाव आहे. 2-2-1 2-2-2-1 असे 4 चेंडू झालेत. पुढे आले, स्टेप आउट झाले, बॉल बॅटच्या मधून रिलीज झालाय. विकेट किपर ग्लोव्ज घालून तयारच होते. विकेट किपरची समर्पकता बघा, विकेट किपरचं संपूर्ण समर्पण बघा, विकेट किपरचं खेळावरचं प्रेम बघा आणि हे क्रिकेटमधलं वेडेपण आपल्याला पाहायला मिळालंय. आणि हे वेड आपल्याला जपता आलं पाहिजे. कदाचित आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये आपण पूर्वार्धामध्ये काय केलंय या अनेक असंख्य आठवणी तुम्हाला त्या अनेक आठवणींना उजाला हा देता येतो. आणि अशा रम्य आठवणी आणि त्या आठवणींचे सोहळे म्हणजे 40+ क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 27 आणि काढायचे आहेत. टार्गेट सेट झालंय ते 28. आता उतरणार बॅटिंग करण्यासाठी टीम मोरबे 40+ आणि आता चिंचवली 40+ या टीमला आम्ही सूचित करू की लवकरात लवकर फिल्डिंग सेटअप करून घ्या प्लीज. रायगड जिल्हा महाराष्ट्राची शान आहे. खरं तर अनेक ऐतिहासिक संस्मरणीय आठवणी रायगड किल्ला जेव्हा आपण पाहतो तेव्हा मात्र आपल्या नजरेसमोर येतात. काही चर्चा आपण करू. चला, पुढच्या फेरीतील सामने आपण 3 षटकांचे खेळवणार आहोत. पाले खुर्द आणि वावंजे कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. रायगड किल्ल्याबद्दल आपण चर्चा करत होतो. रायगड म्हटलं की मग महाराष्ट्राचं तीर्थक्षेत्र. तसं पाहिलं गेलं तर किल्ले म्हणजे महाराजांची जिवंत स्मारके आणि त्यांचं जतन हे आपल्याला करता यायला पाहिजे. आज त्या गोष्टीची आपण चर्चा करू. सागर, हिमालय, आकाश एकीकडे स्वर्ग पाहिला आणि धन्य झाला जन्म आपला जेव्हा आपण याची देही या नयनी
रायगड जेव्हा पाहिला, किमान आयुष्यात एकदा तरी रायगड गडावर, या रायगडावर आपल्याला जाता आलं पाहिजे, किमान एकदा तरी. मग त्या एलिव्हेटरने नाही, या पायी चालत. चला फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग पेन मैदानामध्ये उतरा प्लीज. चला चला फिल्डिंग सजवून घ्या. ओपनिंग पेर मैदानात आलेली आहे. पंच थंबी द्या प्लीज. चला आपण मॅचला सुरुवात करायची. सलामीचे फलंदाज बॅटॉ नावं आमच्यापर्यंत अपडेट करा. 12th पण आमच्याकडे आलेला नाहीये. परेश, नरेश आणि काशीनाथ. नरेश फडके आणि काशीनाथ असे सलामीचे पहिले 2 फलंदाज, लेजेंड खेळाडू. पहिला बॉल जागेवरनं कट करायचं होतं, बॉलला स्विंग केला, बॉलला टर्न केला, बॉलनं स्पीड गतीनं अचूक टप्प्या लाईन लेंथनं मात्र पहिलाच बॉल एक्झिक्यूट केलाय. दिस इज कॉल्ड परफेक्ट स्टार्ट. जबरदस्त सुरुवात. राजेश रफ्तार के सौदागर, बॉलला फिरवण्याची कला, क्षमता, पोटेन्शियल आहे. अजून एक बॉल पुढ्यात टाकला, मिडल स्टंपनं बॉल आउट स्विंग करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क, बदल आली ते नाहीये, फुटवर्क नाहीये, चेंडूवरची नजर निसटली आणि बॉलला प्रॉपर मिडल करता आला नाहीये. अजून एक डॉट बॉल. गोलंदाजी असेच असायला हवी. गोलंदाजी करणं म्हणजे हातात चेंडू पकडणं आणि फेकणं नाहीये. गोलंदाजी म्हणजे तंत्र, कौशल्य आणि तुमचं संयम, हे आहे व्हेरिएशन. अजून एक, यावेळेला प्रत्युत्तर दिलंय. दिस इज कॉल्ड काउंटर अटॅक अँड द फर्स्ट 4 बॅटर नरेश फडके गेट्स ऑफ द मार्क. संख्येचं अकाउंट ओपन झालं बॅटिंग टीमसाठी. टीम मोरवे 40+, निसर्ग सान्निध्यात वसलेलं गाव. आउट स्विंगिंग बॉलिंग. दिस इज आउटस्टँडिंग. जबरदस्त लयबद्ध, प्रमाणबद्ध, तालबद्ध ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अतिशय शिस्तबद्ध. मागचे काही 4 चेंडूंसाठी फक्त 1.5 मिनिटांचा अवधी वापरला. इतक्या जलद गतीनं गोलंदाजी होतीये. अजून एक, ज्या गतीनं आलाय त्या गतीनं पाठवायचा प्रयत्न, झेल इथं टिपलाय आणि षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज राजेश यांना मिळतंय दुसरं यश. एक गोलंदाज आणि त्या एका गोलंदाजाकडे काय काय असलं पाहिजे? उत्तर आहे रिदमिक बॉलिंग ॲक्शन असायला हवी. बॉलिंग ॲक्शन ही नैसर्गिक आणि सुसंगत हवी. प्रॉपर रनअप असायला हवा. अति लांबही नव्हे तर आणि छोटाही नाही पाहिजे. त्यामुळे नियंत्रण आणि ताकद ही कमी होत असते आणि म्हणूनच रनअप हा स्थिर आणि नियोजित असला पाहिजे. योग्य रिलीज ऑफ पॉइंट आणि अचूक टप्पा, लाईन लेंथ आणि दिशा या सर्व काही गोष्टींवर तुमचं असायला हवं हे नियंत्रण.
कॅप्टन आहेत ते. आणि गोलंदाज हा वैविध्यपूर्ण असायला हवा, अचूक टप्पा पाहिजे, त्याच्याकडे ॲक्युरसी पाहिजे, त्याच्याकडे थोडंसं ॲग्रेशनही असायलाच हवं. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. हा शेवटचा बॉल असावा आणि मिळालेली ही एक धाव मिळणार. कॅप्टननं अकाउंट ओपन केलंय. या एका धावेनं रणसंख्या पोहोचेल ती 1 बाद 5 आणि आता काढायचे आहेत त्या एकंदरीतच 18 चेंडू आणि 23 धावा. असा गोलंदाज कसा असायला हवा याचं ज्वलंत उदाहरण पेशकश आपल्याला पाहायला मिळाली. राजेशनं षटक हाताळलं, त्यामध्ये डॉट चेंडू आले, 3 विकेट्स त्यानं संपादित केल्या, 2-1 आणि अगदी आपण पाहिलं तर धावा फक्त 5 या धावांवर थांबवलंय. ज्या पद्धतीनं त्यानं सुरुवात करून दिली आहे, आता क्षेत्ररक्षण आता पूर्णपणे सजवलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 5 बाउंड्री रायडर्स, 3 ऑन दी ऑन साइड अँड 2 ऑन दी ऑफ साइड. आपण पाहताय पहिला बॉल पुढ्यात टाकलाय, पुढ्यात इन स्विंग खेळला बॉल, स्विंगिंग डिलिव्हरी आलेला हा पहिला डॉट बॉल. दीपक आहेत आमच्या या मुख्य कक्षाच्या समोर. डीप कवर्समध्ये डीप लॉंग ऑफ, डीप लॉंग ऑन हा बॉल गेलाय. लॉंग ऑन खाऊ करण्याच्या अगदी मधोमध एक तर मिळाली, दुसरीचा प्रयत्न, परंतु ती धाव काढू देणार नाहीये हा दमखम दाखवत असताना तिथले फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. मिळालेली फक्त एक धाव, रणसंख्या 1 पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 1 बाद 7 या 6 या आकड्यावर. षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहताय सतीश. सतीशनं 20 धावांचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा दिलं. सतीशनं फलंदाजी चांगली केली. 4थ्या क्रमांकावर तो आला. एकही चौकार त्याच्या बॅटमधनं आलेला नाहीये, परंतु तब्बल त्यानं 6 दुहेरी धावसंख्या उभारल्या, 2 तिहेरी आणि 1 सिंगल त्यानं काढली. एकूणच त्याच्या रनिंग बिटवीन द विकेट्सचं मात्र त्याच्या फिटनेसचं कौतुक केलं. टीम चिंचवली 40+ बॉल हवेमध्ये आणि इथे जिथे आपण पाहतो की बॉल आम्हालाही दिसला नाही. चला, पंचांनी लगेच अपडेट केलं की ही एक धाव असणार आहे. धावांची धावाधाव म्हणजे क्रिकेट. नशिबासोबत प्रयत्न आणि प्रयत्नांसोबत धावपळ म्हणजे क्रिकेट. आज धावांची धावाधाव होताना आपल्याला पाहायला मिळते. 40+ क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. लेजेंड खेळाडूंचा खेळ, ज्यांनी एक कालखंड गाजवला, अक्षरशः आपला विभाग दणाणून सोडला, आपल्या नावाची वेगळी छाप सोडली. परंतु क्रिकेट या खेळाला काही वयोमर्यादा असतात आणि म्हणूनच या सर्व काही गोष्टी आपण जर का गृहीत धरल्या तर 40+ क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळेल. या सर्व खेळाडूंचा धाडसी साहसी खेळ. रणसंख्या 1 बाद 8 षटक क्रमांक सुरू आहे. दुसरं बॅटिंगसाठी आपण पाहताय काशीनाथ, जे खेळतात 1 या आकड्यावर. जगदीश त्यांना साथ देतात. कॅप्टन आले 3 @ नंबर 3, ते खेळतात 3 या आकड्यावर. पुढे आले, स्टेप आउट झाले, फ्लिक केला बॉल, फिल्डर आहेत तिकडे, एक टप्पा उचलतील, बॉलला फेकून देतील. दीपक तोवर धावा मिळतील 2 रणसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते तिथे षटक 10. गोलंदाजी चांगली झाली आहे. ही गोलंदाजी म्हणजे फक्त चेंडू फेकणं नाहीये, हे आहे सायन्स, हे आहे आर्ट. रनअप मधली सुसूत्रता, ॲक्शन मधला फ्लो, बॅकफूट लँडिंगवरचं कंट्रोल आणि जणू काही स्क्लप्टरच्या हातून तयार होतोय हा परफेक्ट रिलीज. मीडियम पेस बॉलिंग, परंतु मास्टर क्लास सादर केलाय गोलंदाज सतीशनं. जिथे आपण पाहताय या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 5 आणि 2 षटकांच्या अखेरीस रणसंख्या आपण पाहताय 1 बाद 10 आणि आता काढायचे आहेत 12 चेंडू आणि 18 धावांची गरज.
आगरी कोल्यांची कुलदेवता जलदेवता म्हणून ओळख असणारे आई एकविरेला वंदनी असे हे गीत आहे. जत्रांचे वेध चैत्र महिन्यामध्ये आर्य फील्डिंग टीम टीम चिंचवली विथ द बॉलिंग स्किल. सातत्यानं फेकले गेलेले 2 वाईट चेंडू आपण पाहता. आता ज्यानं या मॅच मधलं सर्वोत्कृष्ट षटक हाताळलं होतं तो राजेश, आणि त्यानं अगदी त्याचा डावा हात त्याच्या सोबतीच्या खेळाडूच्या खांद्यावर ठेवून त्याला सांगितलं की तुला ही आता अशी गोलंदाजी करायची आहे. एक्झॅक्टली काय त्याने सांगितलं असेल, नॉलेज ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो केटी, आपल्याकडे असलेला अनुभव आपल्या टीम सोबत शेअर करत असताना. इथे मात्र राजेशनं जसं कान मंत्र दिला तसं मात्र ही चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू वाईट गेले, त्यानंतर ही 1 धाव येणार. रणसंख्या 1 न पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 2 वाईट आणि ही एकेरी धाव, आणि टोटल स्कोर झालाय 1/13. आता इक्वेशन आहे थोडंसं सोपं झालंय. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. अजूनही कोणी जिंकलेलं नाहीये, त्यामुळे रिझल्ट या सामन्याचा निकाल कोणत्या बाजूनं लागेल हे मात्र सद्य परिस्थिती स्पष्ट करू शकत नाहीये. स्मिथचा आज मला वाटतं बर्थडे आहे. स्मिथ, यू शुड गिव्ह अस सम चॉकलेट्स, टॉफीज. नो मनी. नाही, आजकालची पोरं कॉन्व्हेंटचे असतात ना, ते चांगले पटकन उत्तर देतात. ऑनसाइडला ड्राईव्ह केलं, बॉल जमिनीला घरंगलत हरीश यांच्याकडे गेलाय. 1 नव्हे तर 2 मिळाल्या. आता इक्वेशन अजून सोपं झालंय. 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. 10 चेंडू 13 धावा, 10 चेंडू. या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल, मॅच 50-50 डोलाय मॅन. अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये चांगलं ऍक्शन रिॲक्शन पाहायला मिळतंय. चॉप केलं बॉलला 1च मिळणार. 1 धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल ती 16 या आकड्यावर. आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. क्रिकेट म्हणजे क्रिया प्रतिक्रिया, क्रिकेट म्हणजे पकड धरपकड, क्रिकेट म्हणजे आमने सामने, क्रिकेट म्हणजे कूच आगे कूच, क्रिकेट म्हणजेच घावाची भीती आणि भीतीचे घाव. क्रिकेट म्हणजेच आज या मॅचला जो कोणी एन्जॉय करतोय तो सांगत असेल की या मॅचमध्ये दोन्ही टीम्स समसमान तुल्यबल आहेत. बॅकफूट पुश केला, हलवार पद्धतीनं बॉडमॅटचा वापर केलाय. 1 नव्हे तर 2 मिळाल्या. 2 धावसंख्या पुढे जाईल. आता काढायचे आहेत 8 चेंडू आणि 10 धावांची गरज. एक्झॅक्टली काय केले 2 फलंदाजांनी, त्यांना ठाऊक आहे की चौकार येणार नाहीये, त्यांना ठाऊक आहे की आम्ही षटकार मारण्याचा प्रयत्नही करणार नाहीये, आणि षटकार मारण्याच्या प्रयत्नांमध्ये कदाचित विकेट जाण्याची संधी असते. आणि म्हणूनच की काय अगदी आपण पाहिलं तर रिस्क फ्री फटके सजवलेत. जागेवरनं बॅकफूट पुश करणं, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळणं, हलवार ढकलून देणं बॉलला. थँक्यू सो मच. शेवटचे 2 चेंडू. नेक्स्ट मॅच मध्ये पुन्हा एकदा गोट्या अंपायर म्हणजेच डान्सिंग अंपायर मात्र नक्कीच रसिक प्रेक्षकांना मनमुराद आनंद देण्यासाठी मात्र सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. सज्ज असतील आमचे समालोचक अमित म्हात्रे सर. आणि यावेळेला काय एक्झॅक्टली घडलंय, ओ हो, हम शोर नहीं करते सीधा शिकार करते है, हेच सांगणारी गोलंदाजी. विकेट डाऊन. रनों की जरूरत. 7 चेंडू आणि 10 धावा. 7 balls to go and require 10 to win. Ladies and gentlemen, what a nail biting fighting we are witnessing here. अप्रतिम सामना, जबरदस्त हाय व्होल्टेज, 2 संघांमधील झुंज, रणसंग्राम, रणधुमाली आपल्याला पाहायला मिळते. पंचांकडनं दाद घेतली. आता
मिडल स्टंपला ते बॅट घेतली, ते लेग स्टिकला उभे आहेत. पहा एक्झॅक्टली काल आम्ही ह्याच गोष्टीची चर्चा केली, ट्रिगर मुवमेंट आणि शफल मुवमेंट. पाहूया आपण एक्झॅक्टली काय घडेल. बॅटा थोडे आतमध्ये आले, ओ थोडं शफल झाले होते, परंतु सावध पवित्रा जरी घेतला तरी सुद्धा लाईन मिस करणार आहे. फलंदाज इन ॲट नंबर 4. बॅटर नाव काय बॅटरचं? प्रकाश. प्रकाश अक्रॉस द लाईन आले, थोडंसं मुवमेंट आम्हाला पाहायला मिळालं. रिषभ पंत स्टाईलनं यावेळेला मागे आले, पुढे गेले, पुढे येऊन मागे आले AB डिव्हिलियर्स स्टाईलनं, DM दिलशान स्टाईलनं. परंतु गोलंदाजानं अचूक बॉल हा घेरलाय, अचूक फेकलाय. आता काढायचे आहेत 6 गेंदे, 9 रनों की जरूरत, 6 चेंडू आणि 9 धावा. यशस्वी आयोजन आणि नव्या पर्वाची उत्साही सुरुवात याची साक्ष तुम्ही आम्ही सर्व आज देतोय. आज दुसऱ्या संध्येमध्ये 40+ क्रिकेटला आज आपण प्रमोट केलंय. आपण पाहताय सुकापूर प्रीमियर लीगच्या निमित्तानं 40+ क्रिकेट. चला मागे तिकडे आमचे प्रेक्षक बसलेत, एक काला शर्ट घातला आणि एक दुसरा कुठलं ते रंगीबिरंगी, त्यांनी प्लीज थोडं बाजूला या, कारण फ्रेम मध्ये तुम्ही येताय कॅमेराच्या. पहिलाच बॉल बीट केलाय आणि त्या दबावाला झुगारून तुम्ही कसा खेळ करताय हे फार महत्व आहे. आता प्राण कंठाशी यावा अशा अवस्थेमध्ये मॅच आली आहे. पुढे जे गेले, थोडे मागे आले, बॉल फिरवलाय, लाईन मिस करतील असा इशारा पंच अमित पाटील सरांनी केलाय. ते सांगतायत की हा वाईट बॉल आहे. पाहूया ॲक्शन रिप्लेमध्ये. एक्झॅक्टली बॉल लाईनच्या बाहेरच होता, अचूक निर्णय आणि आलेला हा वाईट बॉल. आता काढायचे आहेत, चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 मध्ये काढायचे आहेत त्या 5. प्राण कंठश आलाय ना कॅप्टन, बरोबर ना, अंगाला आली ना मॅच. आणि अशाच मॅचेस पाहिजेत. रसिक प्रेक्षकांना आम्ही गोट्या अंपायरला विचारलं की तुम्हाला सर मॅच कशी हवी आहे, मजा आले पाहिजे, अंगात काटे आले. बॉल हवेमध्ये, देर इज अ चान्स. ओ हो, सराव क्रिकेटमध्ये किती महत्वाचा आहे, नशीब क्रिकेटमध्ये किती महत्वाचे आहेत. इथे मिळणार ती एक नव्हे तर 2 मिळाल्या. वास्तविक पाहता हा झेल टिपायला हवा होता, तिथे मात्र 2 धावा गेल्या. आणि आता काढायचे आहेत 3 चेंडू आणि 3 धावा. अनिल हा गोलंदाज आहे. आता 1 मिळाली, आता 2 चेंडू आणि 2 धावा. हृदयाची धडधड वाढवणारा सामना, डोक्यात टिकटिक वाजवणारा सामना, मनातला उत्साह वाढवणारा सामना आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचविणारा सामना. अर्थातच आज आपण पाहताय हाय इंटेन्सिटी, हाय व्होल्टेज आणि क्रिकेटचं मॅग्निट्यूड चेंज झालाय. आणि आता काढायचे आहेत 2 गेंदे जीतने के लिए 2 रनों की जरूरत. 2 चेंडू आणि 2 धावा. 2 balls to go and required 2 to win. सामन्याचा रिझल्ट काहीही लागेल, परंतु इथे क्रिकेटचा विजय होईल हे निश्चित आहे. कारण दोन्ही टीम्सकडनं समसमान संघर्ष झालाय, दोन्ही टीम्सकडनं समसमान फाईट दिली आहे आणि दोन्ही संघ, सर्वच खेळाडू दे आर फायटिंग लाईक अ रिअल फायटर. नेल बायटिंग फाईट. सामना अटीतटीचा, सामना उच्च कोटीचा. 2 चेंडू 2. इथे मात्र बॉल भोवऱ्यासारखा फिरेल आणि मिळेल ती. आता मात्र इथे
ही विजयी धाव अंकित झाली आहे. मला वाटतंय या 2 धावा मिळणार, बरोबर ना?